आपल्याकडे जसं इंग्रजी माध्यम मराठी माध्यम अशा दोन व्यवस्था आहेत, तसं तिकडे रशियन माध्यमातून शिकणारी वेगळी व्यवस्था आहे आणि सामान्य लोक उझबेक भाषेमध्ये शाळांमध्ये वगैरे शिकतात. पण तिथले जे सगळे सुशिक्षित लोक आहेत ते संपूर्णतः रशियन भाषेचा त्यांच्यावर प्रभाव आहे. 10-15 वर्षापूर्वी समजा भारतात कोणी एखादा गोरा माणूस आला आणि त्यांनी तुम्हाला रस्त्यात पत्ता विचारला तरी आपल्याला असं वाटायचं की अरे गोऱ्या माणसाने आपल्याला पत्ता विचारला, किंवा त्याने एखादं हिंदी गाणं गाऊन दाखवलं किंवा भारतातल्या एखाद्या गोष्टीची स्तुती केली, बरोबर, की म्हणजे भारतात मला भविष्य दिसतं वगैरे असं काहीतरी बोलला की आपल्याला वाटायचं की म्हणजे आपण विश्वगुरु झालोच आता. कमालीची स्वच्छता, अगदी युरोपियन देशांना लाजवेल अशी स्वच्छता, आणि एका प्रकारे रशियन व्यवस्थेचा भाग असल्याप्रमाणे ताश्कंद हे शहर आहे की 4 गाड्या जाऊ शकतील, 8 गाड्या जाऊ शकतील एवढे रस्ते, त्याच्यामध्ये एक झाडांची रांग, मग पुन्हा सर्व्हिस रोड. तिथे सोव्हिएट रशियाचं व्हिक्टरी म्युझियम आहे आणि त्याच्यात 1939 ते 45 या काळात आलेले सगळे रणगाडे, तोफा, मशीन गन्स, विमानं सगळी त्यांनी ठेवलेली आहेत. त्यातले बऱ्याच जणांनी इस्रायल म्हणजे सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर ते तिकडे गेले होते. आजचा बुखारामध्ये 200-300 ज्यू तिथे आहेत, ताश्कंदमध्ये काही आहेत, आणि त्यामुळे तसे इस्रायलशी त्यांचे चांगले संबंध आहेत सुरक्षेच्या दृष्टीने किंवा कृषी तंत्रज्ञान, पाण्याचं दुर्भिक्ष तिथे असल्यामुळे या सगळ्या क्षेत्रात इस्रायलचे खूप चांगले संबंध त्यांच्याशी आहेत. बहुधा नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान असावेत की जे एक डेडिकेटेडली सेंट्रल एशियाच्या देशात गेले. जरी भाषा वेगळी असली तरी हल्ली इंटरनेटमुळे कुठल्याही भाषेचं कुठल्याही भाषेत रूपांतर होतं. उझबेकिस्तानचं वैशिष्ट्य असं की जगात फक्त 2 देश आहेत जे डबल लँडलॉक कंट्रीज आहेत. म्हणजे उझबेकिस्तानला एकही समुद्र किनारा नाही आणि उझबेकिस्तानच्या एकाही शेजाऱ्याला समुद्र किनारा नाही. उत्पादन क्षेत्रात काही रोजगार आहेत पण त्याच्या पलीकडे रोजगाराची समस्या असू शकते. खूप लोक टॅक्सी चालवतात, दुकानंही आहेत, आणि त्यामुळे तिथल्या लोकांनाही रोजगारासाठी दुसऱ्या देशात जाणं हे लोक जातात, पण त्याच्यासाठी त्यांना इंग्लिश शिकायची आवश्यकता असते. नमस्कार मंडळी, MHAMTV गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आजचा एपिसोड थोडा वेगळा आहे. आज चंद्रशेखर नेने सर अनय जोगळेकर सरांशी गप्पा मारणार आहेत. अनय जोगळेकर सर नुकतेच उझबेकिस्तान या देशाची टूर करून आले, त्यामध्ये त्यांना आलेले अनुभव ते आपल्याबरोबर आज शेअर करणार आहेत. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा. धन्यवाद. नमस्कार अनय, धन्यवाद आपण इथे आलात. मला जेव्हा कळलं की तुम्ही पहिल्यांदा उझबेकिस्तानला ट्रिप करायला गेला तर पहिला प्रश्न मनात येतो की वाय उझबेकिस्तान? आपली लोक सगळे इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका करतात. नाही, मी एक बऱ्याच वर्षापूर्वी असं ठरवलंय की पर्यटनाला जातानाही, म्हणजे भारतातही पर्यटनाला जाताना जसं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की जी डेस्टिनेशन थोडीशी ऑफबीट असतात, जिथे फारसे पर्यटक जात नाही, जिथे कुठे संस्कृती, लोककला असं सगळं बघायला मिळतं, अशा ठिकाणी जायचं. आणि मी शक्यतो पूर्वांचलात भारतात फिरायला बरेच 5 वर्ष जातो, आणि भारताबाहेर जातानाही शक्यतो जिथे इतिहास, संस्कृती आहे असे देश, आणि अर्थात ते बजेटमध्येही पाहिजेत, कारण परदेशात जातानाही शेवटी तुम्ही खिशाचाही विचार करता. आणि या दृष्टीने मला दिसलं उझबेकिस्तानला एकतर मुंबईवरनं थेट विमान सेवा आहे, आणि आता उन्हाळ्यामध्ये भारतातल्या भारतात काही ठिकाणी जाण्यापेक्षा भारताबाहेर जाणं स्वस्त होईल एवढे त्याचे विमान दर होते. आणि मी युट्यूबवर काही व्हिडिओ बघितले आणि एक गोष्ट लक्षात आली की जरी भारताच्या आणि उझबेकिस्तानच्या सीमा एकमेकांना आज जोडल्या गेल्या नसल्या तरी आपल्या इतिहासातले अनेक प्रकरण आहेत. अगदी मॅसिडोनियाचा सम्राट अलेक्झांडर पासनं ते तैमूर लंग असेल, बाबर असेल, ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना ताश्कंदमध्ये होणं, ते ताश्कंदमध्ये झाली, आणि लाल बहादूर शास्त्रींचा मृत्यू, आणि त्याच्यामुळे आपल्याला ताश्कंद नाव माहिती असतं. आणि या सगळ्या गोष्टी भारताशी निगडीत असलेल्या तिकडे होत्या, आणि त्यामुळे ठरवलं की जायला हरकत नाही. म्हणजे इंटरनेटवर बघितलं त्याच्यावरनं सुरक्षित आहे, स्थिरस्थावर आहे आणि स्वस्त आहे, या सगळ्या गोष्टींचा गोळाबेरीज म्हणून मी उझबेकिस्तानला गेलो. आपण डिटेलमध्ये नंतर जाऊच, पण पहिलं इम्प्रेशन ज्याला म्हणतात ते उझबेकिस्तान, तू उतरलास, ताश्कंदला उतरला असशील, तर पहिलं इम्प्रेशन काय वाटतं तिथे? म्हणजे एक सर्वसामान्य लोकांच्या मनात प्रतिमा असते की मुस्लिम बहुल देशांमध्ये सर्वत्र अस्वच्छता, दाटीवाटीची वस्ती आणि लोकांचं एक अजागळ स्वरूप, म्हणजे असं खूप, तर त्याच्या परस्पर विरोधी असं हे चित्र होतं. म्हणजे कमालीची स्वच्छता, अगदी युरोपियन देशांना लाजवेल अशी स्वच्छता,
आणि एका प्रकारे रशियन व्यवस्थेचा भाग असल्याप्रमाणे ताश्कंद हे शहर आहे की 4 गाड्या जाऊ शकतील, 8 गाड्या जाऊ शकतील एवढे रस्ते, त्याच्यामध्ये एक झाडांची रांग, मग पुन्हा सर्व्हिस रोड, प्रत्येक चौकात मोठ्या बागा, मोठ्या इमारती आणि जुन्या इमारती आहेत त्या सगळ्या सोव्हिएट स्टाईल, ब्लॉक स्टाईल ज्या इमारती असतात. तर त्यामुळे आपण कुठेतरी मध्य आशियात न येता आपण सोव्हिएट भागात कुठेतरी आलोय असा एक त्याला एक वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे ताश्कंदमध्ये गेलो तेव्हा ती गोष्ट जाणवली. एक आपण सोव्हिएट रशियाच्या भागात आलोय पूर्वीच्या असं जाणवतं. पण दुसरीकडे एक वातावरण खूप मोकळं होतं, लोक बोलायला वगैरे, म्हणजे असं कुठेही त्यांच्यावर रशियाचा जास्त प्रभाव होता आणि त्यामुळे एक मोकळेपणा कायम तिथे जाणवत होता. पुढे मी जवळजवळ 1400 किलोमीटरचा प्रवास म्हणजे अगदी सामान्य माणसाप्रमाणे तिथल्या सेकंड क्लासच्या रेल्वेने मी अगदी समरकंद, मग बुखारा, खिवा या सगळ्या भागात गेलो. जसं पुढे पुढे जात गेलो तसा तो भूप्रदेश वाळवंटी होत गेला आणि त्यामुळे वेगवेगळे अनुभव आले. पण ताश्कंदमध्ये जेव्हा गेलो तेव्हा एक आपण एका विकसित देशात आलेलो आहोत, युरोपीय शहरात, पूर्व युरोपीय शहरात आलेलो आहोत, अशा प्रकारचा एक अनुभव होता. युरोपमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा एक तुम्हाला समृद्धीच दिसते, टेक्नॉलॉजी समृद्धी अंगावर येते. तसा प्रकार तिथे झाला का ते आपल्यासारखे मध्यमवर्गीय शहर वाटलं ताश्कंद? युरोपमध्ये मला एक गोष्ट जाणवली, म्हणजे खास करून मला पॅरिसमध्ये जाणवली. म्हणजे पॅरिसमध्ये अगदी तरुण मुलींपासून ते 70-75 म्हाताऱ्या स्त्रियाही अगदी मेकअप करून आणि सुडवून आणि असं आहे. पण कोणाशी कोणाला बोलायला वेळ नाही, कोणाशी कोणाला डोळ्यात डोळे घालून बघायला वेळ नाही. आणि त्यामुळे असं वाटतं की आपण युरोपात आहोत पण आपल्याबद्दल कोणालाच फारशी काही उत्सुकता नाहीये. त्याच्या बरोबर विपरीत अनुभव म्हणजे मला असं आठवते 10-15 वर्षापूर्वी समजा भारतात कोणी एखादा गोरा माणूस आला आणि त्यांनी तुम्हाला रस्त्यात पत्ता विचारला तरी आपल्याला असं वाटायचं की अरे गोऱ्या माणसाने आपल्याला पत्ता विचारला, किंवा त्याने एखादं हिंदी गाणं गाऊन दाखवलं किंवा भारतातल्या एखाद्या गोष्टीची स्तुती केली, बरोबर, की म्हणजे भारतात मला भविष्य दिसतं वगैरे असं काहीतरी बोलला की आपल्याला वाटायचं की म्हणजे आपण विश्वगुरु झालोच आता. आणि तसा अनुभव मला ताश्कंदमध्ये आला. म्हणजे तिकडे तुम्ही रेल्वे स्टेशनवर किंवा रस्त्यात कोणालाही थांबून काही प्रश्न विचारला, तिथल्या लोकांना इंग्लिश फारसं बोलता येत नाही. तरुण पिढी आता इंग्लिश शिकते पण बाकी लोक मुख्यतः रशियनमध्ये किंवा उझबेकमध्ये बोलतात. पण तरी देखील तुम्ही कोणाला रस्ता विचारलात, कोणाला कुठली बस कुठून थांबते विचारलं की लोकांच्या चेहऱ्यावर एक असा आनंद येतो की अरे यांनी मला विचारलं, आणि मग ते तुम्हाला आउट ऑफ द वे जाऊन एवढी मदत करतात. पहिल्याच दिवशी असा अनुभव आला की कॉलेजमधला मुलगा भेटला आणि त्याला रस्ता विचारला तर तो अख्खा दिवस नंतर आमच्याबरोबर फिरवतात, आणि पैशासाठी नाही, एक आम्हाला मदत करायला, त्याला इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस व्हावी. आणि त्यामुळे तिथल्या लोकांनी खरोखर मन जिंकलं. कारण टॅक्सी ड्रायव्हर पासून ते बुखाराच्या सिनेगॉग मधल्या ज्यूइश पुजाऱ्यापर्यंत, हा मुस्लिम देश आहे पण तरी अजून काही ज्यू तिथे शिल्लक आहेत, पण असे वेगवेगळ्या स्तरावरचे लोक, पण सगळ्यांचा अनुभव खूप चांगला आला. आणि तो एक वेगळेपणा, म्हणजे जे आपण म्हणतो की आपला भारत बदलतोय आणि भारतीय माणूस जेव्हा परदेशात जातो तेव्हा त्याला मान मिळतो, सन्मान मिळतो. आतापर्यंत हा अनुभव भारतीय डॉक्टर्सना किंवा IT प्रोफेशनल्सना वगैरे असा होता. पण सामान्य भारतीयांना तुम्ही परदेशात जातायत आणि तुमची आपुलकीनी चौकशी करतायत आणि सगळेजण तुम्हाला हिंदुस्थान म्हणून बोलवतायत, तो अनुभव एक वेगळा होता. म्हणजे बदललेल्या भारताचं प्रतिबिंब त्यांच्या डोळ्यात आपल्याला दिसू शकतं एका अर्थाने. मला दिसलं. अर्थात एक त्यांना भारताबद्दल असलेली आपुलकी म्हणून आहे का काही म्हणजे भारताबद्दल अपेक्षा आहेत म्हणून आहे ते कळलं नाही, पण ते एक लोकांच्या डोळ्यात ही गोष्ट नक्कीच दिसली. पण सर्वसाधारण लोक ही गोऱ्या रंगाची होती. आपण आपल्याला आजूबाजूला गोऱ्या रंगाची लोक कमी दिसतात. आपला साधारण वर्ण हा गोरा नाहीच आहे भारतातला. तसं तिथला साधारण वर्ण कुठला वाटला? आपल्यापेक्षा गोरे होते, पण आता ते सेंट्रल एशियन जे मध्य आशियाई लोक आहेत, अर्थात हा सगळा रेशीम मार्गावरचा हा सगळा पट्टा असल्यामुळे त्याच्यात अगदी मंगोल आणि चीनी ठेवण असलेले लोक, ते गोरे रशियन, ते थोडेसे तुर्किश ठेवण असलेले, असे अनेक प्रकारचे चेहरे दिसत होते. पण साधारणतः त्यांचा चेहरा म्हणजे वर्ण जरी गोरा असला तरी केस काळे किंवा डोळे बसके असं साधारणतः बऱ्याच जणांचं स्वरूप होतं. अजूनही तिथे ताश्कंदमध्ये तर जवळजवळ 20-25% लोकसंख्या ही रशियन लोकांची आहे. जे सोव्हिएट रशियाचा भाग ताश्कंद होतं. सोव्हिएट रशियातलं मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग नंतर तिसरं सगळ्यात मोठं शहर होतं. आता ती गोष्ट संपूर्णही 35 वर्ष झालेत, पण तरी देखील हे रशियन लोक तिथे राहिलेले आहेत. आणि त्यामुळे ताश्कंदमध्ये तुम्हाला अनेक
सोनेरी केस असलेले गोरे लोकही तुम्हाला दिसतात. ओके. जे पर्यटक होते त्यातले जवळपास 70% पर्यटक हे रशियन किंवा रशियन भाषिक होते. अच्छा. आणि त्यामुळे तसे तुम्हाला गोरे लोक दिसतात, पण जे मूळ उझबेक लोक आहेत हा. ते साधारणतः अफगाण, ताजिक अशा टाईप लोकांसारखे त्यांचा चेहरा, बरोबर. आपल्यापेक्षा उजळ पण. आपल्याकडे अफगाण म्हटलं की एक उंच निंच अशी पर्सनॅलिटी डोळ्यापुढे येते, तर ते आपल्यापेक्षा जास्ती हेफ्टी असतात. असे लोकं? खूप उंच धिप्पाड वगैरे नव्हते. आपल्या नव्हते? म्हणजे Interesting. सर्व हा. प्रकारचे लोक होते, पण साधारणतः 5.5-6 फूट उंचीचे लोक होते. म्हणजे अगदी बुटकेही नव्हते, पण असे धिप्पाड वगैरे खूप कमी अच्छा. लोक दिसले. तू आता उल्लेख केला की त्या मुलाला इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस तुझ्याबरोबर झाली, याचा आनंद झाला. म्हणजे तिथल्या तरुण लोकांना इंग्लिश शिकायची आस आहे का? म्हणजे इंग्लिश का ते हे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे कारण मला या उझबेकिस्तानला गेल्यावर एका गोष्टीचं उत्तर मिळालं की आंतरराष्ट्रीय विषयाशी संबंधित आहे, की व्लादिमीर पुतीननी युक्रेनवर हल्ल्याच्या मागचं मी सारखा शोधत होतो की आता त्यांनी कम्युनिझम तर नाकारलाय, साम्यवाद नाकारलाय, पण मग त्याला युक्रेन बद्दल एवढं हे का वाटतं. तर एकाने जेव्हा तुम्ही उझबेकिस्तानमध्ये जाता आणि सगळी मोठ्या बिल्डिंगी या सोव्हिएत रशियानी बांधलेल्या किंवा त्या स्टाईलच्या, सगळीकडे म्युझियम, टाउन प्लॅनिंग मध्ये त्यांचा जो प्रभाव असतो, आणि साक्षात त्यामुळे तिकडच्या भाषेवरही रशियनचा प्रभाव आहे. आपल्याकडे जसं इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम अशा दोन व्यवस्था आहेत, तसं तिकडे रशियन माध्यमातून शिकणारी वेगळी व्यवस्था आहे. आणि सामान्य लोक उझबेक भाषेमध्ये शाळांमध्ये वगैरे शिकतात, पण तिथले जे सगळे सुशिक्षित लोक आहेत ते संपूर्णतः रशियन भाषेचा त्यांच्यावर प्रभाव आहे. कुठल्याही दुकानात, मॉलमध्ये गेलात तरी सगळ्या उत्पादनांवर तुम्हाला रशियन आणि उझबेक भाषेत, तिथे इंग्रजीत तुम्हाला काही दिसणार नाही. आणि आता मात्र जो थोडासा एक बदल घडतोय तो म्हणजे आजच्या तरुण पिढीला रशियन बरोबर आता इंग्रजीचंही एक खूप प्रभाव पडायला लागलाय. आणि गल्लीबोळात तुम्हाला सगळीकडे, जसं आपल्याकडे ते जे इंग्लिशच्या एंट्रन्स एक्झामचे ILET त्याचे जे क्लासेस असतात, त्या क्लासेसच्या जाहिराती दिसतात. आणि ताशकंदमध्ये मी एका रविवारी असं त्यांचा क्लब, एकमेव तिथे विगन रेस्टॉरंट आहे. शाकाहारी लोकांसाठी ही खूप चांगली जागा नाही, पण ती एक विगन एकच रेस्टॉरंट आहे. तर तिकडे गेलो तर तिकडे असे इंग्लिश शिकणारे लोक तिकडे एकत्र येतात दर रविवारी 2 तास. आणि मग तिथे कोणीतरी एकांतिका सादर करतं, कोणतरी एक समूह नाट्य सादर करतं, आणि खूप वेगळं वातावरण. म्हणजे लोक इंग्लिश, म्हणजे आपल्याकडे ती टीव्हीवर पंकज कपूरची सिरीज असायची, लँग्वेज तशा प्रकारचं ते एक. आणि त्यांनी मला पुढच्या रविवारी या आणि तुम्ही पण या असं मला बोलवलं. त्याचा मला खूप आनंद झाला. पण इंग्लिशचा प्रभाव आणि कोरियन विद्यापीठ, हे मला आणखीन एक जाणवलेली गोष्ट आहे. तिथे आता इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी विषयांमध्ये शिक्षणासाठी मागणी आहे. तर बरेच जण आता तिकडे कोरियन युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतात. तिथे कोरियाच्या युनिव्हर्सिटीच्या खाजगी युनिव्हर्सिटी आहेत, पण त्यांच्या 2+2 अशी सँडविच डिग्री टाईप प्रोग्राम असतात, त्याच्यात बरेच जण शिकतात. आणि भारतीय विद्यार्थी मला दिसले जे मेडिसिन म्हणजे शिकायला, ते तिथेही आहेत. आता किर्गिझिस्तानमध्ये तर आता सगळ्या त्याच्यावरनं दंगली चालू आहेत माहिती आहे, पण भारतीय विद्यार्थी मला तिथे दिसले. अच्छा, पण ही कोरिया कुठली, उत्तर की दक्षिण? दक्षिण कोरिया. दॅट्स ऑल्सो इंटरेस्टिंग. दक्षिण कोरिया. आता माझ्या मनात विचार काय आला की इतक्या लोकांना जर इंग्लिश शिकायची आस असली तर आपल्या इथे जे इंग्लिश शिक्षक आहेत त्यांना हा चांगला व्यवसाय होऊ शकतो. तिथे जाऊन ते अकॅडमी काढू शकतात. निश्चितपणे इंग्लिश आणि इंजिनिअरिंग दोन्ही. मला ताशकंदमध्ये एक तिथे सोव्हिएट रशियाचं व्हिक्टरी म्युझियम आहे, आणि त्याच्यात 1939 ते 45 या काळात आलेले सगळे रणगाडे, तोफा, मशीन गन्स, विमानं सगळी त्यांनी ठेवलेली आहेत. म्हणजे दुसरं महायुद्धाचा कालावधी आपल्या डोळ्यासमोर. तिकडे मला एक फिलिपाईन्सहून आलेली शिक्षिका भेटली. म्हणजे तिथे इंग्लिश शिकवायला बाहेरनंही लोक येतात. पहिल्या दिवशी आम्ही गेलो तिथे एक अमेरिकन शिक्षिका होती, ती तिथे इंग्लिश शिकवायला आलेली. तर मला असं वाटतं भारतीयांना दोन्ही क्षेत्रामध्ये, इंजिनिअरिंग आणि इंग्लिश या याच्यामध्ये वाव आहे. फक्त आपण ती संधी अधिक पुढे शोधली पाहिजे. कदाचित त्यांना संपर्क भाषा म्हणून रशियन थोडीशी येणं आवश्यक असेल. तिथे जाऊन बोलणार कोणाशी? हो, ते आहे. पण म्हणजे मला जो अनुभव आला, कारण भाषेचा खरंच विषय महत्वाचा आहे, पण आता गुगलने त्याच्यावर उत्तर शोधलेलं आहे. म्हणजे आता काय करता, तुम्ही मोबाईलवर जायचं आणि मोबाईलवर गुगल ट्रान्सलेट ऍप डाउनलोड करायचं, आणि त्याच्यात तुम्ही एकतर तुम्हाला जे बोलायचंय ते तुम्ही टाईप केलं तर ते ऑडिओ फॉर्मॅटमध्ये किंवा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये, रशियनमध्ये हवं तर रशियनमध्ये, उझबेकमध्ये तर उझबेकमध्ये करता येतं. दुसरी गोष्ट, हे गुगल लेन्स वगैरेचा वापर करून तुम्ही कुठल्याही गोष्टीचा, म्हणजे म्युझियम मध्ये त्या सगळे जे वर्णन लिहिलेलं असायचं त्याचा फोटो काढला की ते तुम्हाला इंग्लिशमध्ये तुम्हाला वाचायला मिळतं. असा मार्ग काढतात, आणि लोकांना बोलायची इच्छा असल्यामुळे भाषेची अडचण ओलांडून ते तुमच्याशी बोलतात. आणि प्रत्यक्ष बोलताना हातवारे करूनही
समजावू म्हणजे शकतात ते. मला आश्चर्य वाटतं, जसे म्हटलं की मी बुखाराला सिनेगॉग मध्ये गेलो होतो, हा. ज्यू लोकांच्या सिनेगॉग मध्ये, आणि तिथला पुजारी आहे, त्यांनी मला सांगितलं की 1989 साली राज कपूर इथे आलेला, या सिनेगॉग मध्ये आलेला, बरं. आणि त्यांनी मला मेरा जूता है जपानी हे गाणं म्हणून दाखवलं. वा, त्याचे ते वा, वा. बोल थोडेसे हो, चुकले होते, पण त्यांनी त्या ट्यून मध्ये मला गाणं, आणि ही गोष्ट जेव्हा मी ताश्कंद मधल्या एका टॅक्सीवाल्याला सांगितलं, तो पण बुखाराचा होता, पण तो टॅक्सी चालवत होता, आणि तेव्हा त्याला मी राज कपूर सांगितलं, तेव्हा त्यांनी राज कपूर तिथे आला असता त्याचे फोटो दाखवले, आणि त्यांचा जो हिरो होता, बहुतेक तो अलिबाबा 40 चोर मध्ये त्यांचा एक उझबेक नट होता, तर त्याचे आणि राज कपूरचे फोटो दाखवले. आणि म्हणजे असे 40 वर्षापूर्वीच्या आठवणी कोणी अशा मोबाईल मध्ये घेऊन फिरत नाही, पण ते त्यांनी, आपण भारतीय आहेत म्हटल्यावर तिकडचे टॅक्सीवाले भारतीय गाणी लावायचे, ती बॉलिवूडची गाणी असायची ही गोष्ट वेगळी, पण ते तुमच्यासाठी ते गाणी लावतात. तर हा अनुभव तिथला खूप चांगला होता. म्हणजे राज कपूर हा त्या देशातला सांस्कृतिक राजदूतच होता आपला, तो आणि त्याचे चित्रपट, त्याची गाणी. राज कपूर तर सोव्हिएत भागात सगळीकडे होता, पण आता तरुण पिढीला शाहरुख खान पासून ते रणबीर कपूर पर्यंत तेही माहिती आहेत, आणि त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी आत्ताच्या, म्हणजे मला आधी वाटायचं शाहरुख खान माहितीये कारण तो तिकडे त्यांचा तैमूरलंगच्या मुलांच्या एकाचं नाव शाहरुख होतं, आणि म्हणून कदाचित त्याच्यावरनं ते शाहरुखचं माहिती असावं, पण बाकीचेही बॉलिवूडचे कलाकार बऱ्यापैकी तिकडे माहिती आहे. आता तैमूरलंगचा तू उल्लेख केलास, तर तैमूरलंग अर्थात तिथनंच आला होता आणि त्यांनी दिल्लीत कत्तली केल्या वगैरे, आपल्याला माहिती आहे. त्याचं जे ओझं आपण, आपल्या मनावर एक असतं की त्यांनी येऊन आपल्या इथे, तसं त्यांच्याकडे तैमूरची प्रतिमा काय आहे? मला जाताना हे मला थोडीशी मनात धास्ती होती, कारण आपण व्हिडिओ करताना पटकन बोलून जातो, आणि जरी भाषा वेगळी असली तरी हल्ली इंटरनेटमुळे कुठल्याही भाषेचं कुठल्याही भाषेत रूपांतर होतं. आणि हे खरंय, म्हणजे तैमूरलंगनी असं म्हणतात हिटलरपेक्षा जास्त लोकांना मारलं होतं, 2 कोटी लोकांना मारलं होतं असं म्हणतात, आणि दिल्लीमध्ये त्यांनी अनेक दिवस तो लूट करत होता. बरोबर. आणि त्यामुळे तैमूरच्या देशात जाऊन तैमूर बद्दल कसं वातावरण असेल, किंवा बाबराच्या देशात, म्हणजे बाबर हा तैमूरलंगचा शेवटचा वंश, तिथे जाऊन मला असं लक्षात आलं की जसं भारतामध्ये जी प्रतिमा, महाराष्ट्रात जी प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आहे, तशी प्रतिमा तिथे तैमूरलंग बद्दल केलेली आहे. म्हणजे तिकडची सगळी राष्ट्रपुरुष, म्हणजे राष्ट्रपुरुष, सगळीकडे चौकामध्ये त्याचे मूर्ती, पुतळे, नावं त्यांची ही आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन असं तैमूर बद्दल पराकोटीचा अभिमान वाटावा असं नाहीये, तिथे वातावरण नाहीये. कारण एकूणच देशात फारसं राजकीय वातावरण नसल्यामुळे, कारण तिथे आधी सोव्हिएट रशियाची आणि नंतरही हुकुमशाहीत असल्यामुळे असं राजकीय वातावरण नाहीये. पण ठिकठिकाणी तुम्हाला तैमूरलंगचे घोड्या, अश्वारूढ पुतळे किंवा असं सगळ्या ह्या गोष्टी दिसतात. बाबराबद्दल त्याला फारसं प्रेम नाही, कारण बाबर उझबेकिस्तान सोडून भारतात आला, त्यामुळे तैमूरलंग बद्दल जेवढा अभिमान आहे, आणि तो अभिमान असा नाही की तैमूरलंगनी भारतावर राज्य केलं म्हणून आमचाही भारतावर प्रभाव असला पाहिजे, असं हे नाहीये. त्यांनी एका प्रकारे चंगेज खानाने आक्रमण केलं, म्हणजे आपण जसं बाबराकडे बघतो त्या प्रकारे ते चंगेज खानाकडे बघतात, की चंगेज खानाने उझबेकिस्तान उद्ध्वस्त केला. बरोबर आहे. अगदी त्यांनी मुस्लिम धर्मस्थळही पाडली होती. तेव्हा मुस्लिम नव्हता स्वतः, त्यामुळे त्याला काही फरक पडला नाही. पण नंतर मात्र ते जे, कारण तो जो ज्याला म्हणतात इस्लामचं सुवर्णयुग त्या काळात, किंवा पर्शियन राजवट होती तिकडे, तेव्हा जे सगळे तिथे मदरसे आणि हे सगळं बांधलं होतं ते चंगेज खानाने पाडलं. पण ते पुढे तैमूरलंगनी आणि त्याच्या वंशजांनी पुन्हा तिथे मदरसे आणि या सगळ्या गोष्टी सुरू केल्या, आणि त्यामुळे ते तैमूरकडे एक बांधणारा आशयाने बघतात, चंगेज खानकडे ते विध्वंसक म्हणून बघतात. तो एक फरक मला त्याच्यात जाणवला. पण तू म्हणलास तसं बाबर त्यांच्या काही फार प्रियपात्र नाहीये, फार नाही. ते बाबोर म्हणतात, म्हणजे ते अला तो ओ असल्यामुळे बाबूर किंवा बाबर असं, पण तो बाबराबद्दल फार त्यांना हे नाहीये. तो फरगणा खोऱ्यातला होता, समरकंदवरनं त्यांनी भारतावर स्वारी केली, पण तो राहिला नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल फार हे नाही. तैमूरला काय म्हणतात ते, तिमूर का अमीर तिमूर? अमीर म्हणजे एमीर किंवा राजा अर्थाने राजा आहे, पण तिमूर. पण तो त्यांच्यामध्ये त्यांचा सुवर्ण काळच असणार, कारण तो भरपूर पैसे पण घेऊन गेला इथनं. हो, त्याच्यानंतर हे सगळे मदरसे वगैरे बांधण्यात आले. त्याचं खगोलशास्त्रात तिथे मोठ्या प्रमाणावर काम झालं. हा पण तिथेच होता का? उमर खय्याम पण तिथेच होता का त्याच्या पदरी? नाही, तो तुर्कस्तान. उमर खय्याम माहिती नाही, पण तो बिरुनी, अल बिरुनी होता तो. त्याच्या तिथे समरकंदला बिरुनी स्ट्रीट वगैरे त्याच्या नावाने रस्ते आहेत. पण ताश्कंदला लालबहादूर शास्त्रींचं पार्क आहे. लालबहादूर शास्त्रींची, मी सगळ्यात पहिले ताश्कंदला गेलो, पहिल्या सगळ्यात मी लालबहादूर शास्त्रींच्या स्मृतीस्थळावर, तिकडे त्यांचा पुतळा आहे, तिकडे गेलो. आधी फक्त तिथे पुतळा होता, पण तिथल्या बागेलाही आता आणि रस्त्यालाही त्यांनी लालबहादूर शास्त्रींचं नाव दिलंय. त्याच्या बाजूलाच महात्मा गांधी स्ट्रीटही आहे, आणि त्यामुळे तसं भारताचं हे तिथे जाणवतं.
पण मग याच्यातनं म्हणजे असं वाटतं की त्यांना भारताबद्दल एक प्रकारची आपुलकी आहे किंवा काय नेमकं त्यांच्या मनामध्ये असेल? आधी एक मला असं वाटतं त्यांना म्हणल्यावर एक मध्य आशिया समजून घेणं आपल्याकडे, कारण जे हे सगळे 5 देश आहेत, सगळे जे स्थान्स आहेत, त्याच्यामधला उझबेकिस्तान हा मध्यवर्ती देश आहे. बरं. आकार त्याचा महाराष्ट्र आणि गुजरात एवढा मिळून आकार असावा. लोकसंख्या 3.5-4 कोटी आहे. आणि उझबेकिस्तानचं वैशिष्ट्य असं की जगात फक्त 2 देश आहेत जे डबल लँडलॉक कंट्रीज आहेत. म्हणजे उझबेकिस्तानला एकही समुद्र किनारा नाही आणि उझबेकिस्तानच्या एकाही शेजाऱ्याला समुद्र किनारा नाही. म्हणजे असे बहुतेक फक्त 2च, एक लायसेन्स्टाईन आणि उझबेकिस्तान, असे 2च देश जगात आहेत की ज्यांच्या शेजारी देशांनाही हे नाही. आणि तरी देखील उझबेकिस्तानचे जे सगळे 5 जे सगळे स्थान्स आहेत, अधिक अफगाणिस्तान, या सगळ्यांच्या सीमा उझबेकिस्तानला लागून आहेत. म्हणजे तुम्ही राजधानी ताश्कंद मध्ये जाता तेव्हा ताश्कंद पासून 50 किलोमीटरवर तुम्हाला कझाकस्तानची सीमा आहे. आंदियांच्या जवळ किर्गिझिस्तानची सीमा आहे. बुखारा आणि समरकंदच्या जवळ ताजिकिस्तानची सीमा आहे. आणि खिवाला तुम्ही जाता तिथे तुर्कमेनिस्तानची सीमा आहे. म्हणजे या सगळ्या बुखारा आणि खिवाला तुर्कमेनिस्तानची सीमा आहे. आणि या सगळ्या सीमा म्हणजे जेमतेम त्या शहरापासून 30-40 किलोमीटरवर असं हे आहे. आणि त्यामुळे त्याचं एक, आणि असं असलं तरी अर्धी लोकसंख्या संपूर्ण सेंट्रल एशियाच्या, आणि बऱ्यापैकी राजकीय दृष्ट्या तो स्थिरस्थावर देश आहे. आणि विकसित नाहीये पण विकसनशील देशात अधिक जरा प्रगत असा देश आहे. आणि त्यामुळे त्याचं महत्व आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे येऊ की भारताबद्दल त्यांचं काय मत आहे. कारण आपल्याला माहितीये की ताश्कंद हे महत्वाचं एक शहर होतं आणि लालबहादूर शास्त्रींचा मृत्यू ताश्कंदमध्ये झाला होता. तर त्यामुळे त्यांना भारताबद्दल ही माहिती असते. त्यांना तैमूरलंग, बाबर, लालबहादूर शास्त्रींबद्दल माहिती असते. आणि भारताबद्दल त्यांना विलक्षण प्रेम, जिव्हाळा हे आहे. म्हणजे ते हिंदुस्थान म्हणूनच भारताला ओळखतात. पण त्याच्या पलीकडे जाऊन असं भारताबद्दल खूप जास्त काही म्हणजे सखोल ज्ञान आहे अशातला भाग नाही. कदाचित तिथल्या हुकुमशाहीमुळे असेल, पण भारतीय लोकांबद्दल त्यांच्या मनात खूप प्रेम जाणवलं. कदाचित इथनं तेवढी लोक गेली नसतील अजून तिकडे, कारण ही जुने इतिहास तर खूप जुना झालेला आहे. त्यानंतर काय सर्व्हिस झाली, त्यांची लोक आपल्याकडे येतात का आतापर्यंत शिकायला? तिकडची लोक मोठ्या संख्येने, कारण जे सोव्हिएट काळातही म्हणजे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात किंवा अशा याच्यामध्ये त्यांची मुलं आपल्याकडे शिकायला यायची. पण एक गोष्ट जाणवली, भारतातल्या सगळ्या कला आणि जे या गोष्टी आहेत, आर्ट्स अँड क्राफ्ट, ते सगळं आता तुम्हाला उझबेकिस्तानमध्ये मिळते. म्हणजे तुम्हाला बांधणीचं सगळं काम आहे ते तिथे मिळतं. नंतर त्या दुधी भोपळे वाळवून त्याच्यावरचं जे हे करतात, दिवे आणि हे करतात. म्हणजे असं म्हणतात तैमूरलंगनी इथे आल्यावर ते इथले सगळे कलाकार आणि म्हणजे हे बघून तो इतका इम्प्रेस झाला की त्यांनी शेकड्यांनी ते कलाकार तिकडे घेऊन गेला. आणि त्यामुळे ते तिथे राहिले. आणि त्यामुळे बरेच भारतीय कला तिथे तुम्हाला, भारतीय आपली जी गोधडी ज्याचं हे असतं कापड, तशा टाईपचे कपडे तुम्हाला तिकडे मिळतात. तर त्यामुळे ते बघितल्यावर तुम्हाला आपण एक भारताच्याच एका मित्र भागात आहोत की असं हे वाटतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन एक उगवती महासत्ता वगैरे असं भारताबद्दल अशी माहिती असलेली किंवा अशी राजकीय संभाषणं तिथे खूप कमी होतात, कारण लोकांवर तो राजकीय चर्चा करण्याचा फारसा हे नाहीये. याचा एक अर्थ असाही आहे की त्यांना भीती वाटत असते कोणीतरी आपण बोललेलं ऐकेल वगैरे, असं काही वाटतं? नाही, असं नाहीये. म्हणजे मी त्यांना विचारलं की युट्यूबवर वगैरे सेन्सरशिप किती आहे, कारण मी तिकडे जाऊनही आपल्या निवडणुकांवर व्हिडिओ करत होतो आणि त्यामुळे त्या निवडणुकांवर वेगवेगळ्या लोकांवर बोलताना जे बोलायचं ते बोलत होतो. आणि त्यामुळे मला असं वाटलं की यातलं काही त्याच्यातनं, किंवा मी इथल्या इस्लामिक मूलतत्वाबद्दल काहीतरी बोललो आणि तिकडे काही त्याचा काही परिणाम होतील का, जरी मराठीत बोललो तरी, अशी मनात एक थोडीशी, पण तसं तिथे हे नाहीये. म्हणजे त्याच्या बाहेर तुम्ही काही बोललात तर असं हे नाहीये. आणि हा सध्याचे जे अध्यक्ष आहेत शौकत मिर्झियोयेव, ते तसे बऱ्यापैकी सुधारणावादी असे हे आहेत. पण या भागात आधी जी हुकुमशाही होती ती बऱ्यापैकी क्रूर हुकुमशाही, म्हणजे सगळ्या भागात होती. पण आताचं सरकार जे आहे ते तुलनेने सुधारणावादी आहे. पण सध्या चांगली व्यवस्था. यातनं दुसरा प्रश्न हा की सध्या आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो, युरोपात सुद्धा मुसलमान जे आहेत त्यांच्याकडे रॅडिकलायझेशन प्रचंड प्रमाणावर होत आहे. हा तर मूळचा मुस्लिम देश, कम्युनिस्टांनी तो सप्रेस केला होता, परंतु आता पुन्हा त्याला उफाळलेला आहे का धर्म? असं कुठे लक्षात नाही आलं. म्हणजे म्हणून म्हटलं की उझबेकिस्तान हा एक ट्रान्झिशन मधनं जाणारा, एक बदलणारा देश असं मला वाटलं. आणि याचं उत्तर थोडंसं मी सविस्तर देतो, कारण हा सगळा सोव्हिएत रशियाचा भाग असल्यामुळे, आणि हा खूप हेविली नॉन व्हेजिटेरियन देश आहे. म्हणजे तुम्ही शाकाहारी असाल,
तुम्हाला जेवायला मिळू शकतं, पण इतकं सहज, कारण तुम्ही हे लोक घोड्याचं मांस खातात, घोड्याचं मांस खातात, बीफ खातात. घोड्याचं मांस मुख्यतः हिवाळ्यात खातात उष्णतेसाठी, बीफ मोठ्या प्रमाणावर खातात. आणि पोर्क म्हणजे मुस्लिम देश असून पोर्क आणि सॉसेजेस तुम्हाला सगळीकडे त्याचं बाजारात दिसतात. वोडका तिथे खूप मोठ्या प्रमाणावर, कारण रशियाचा भाग असल्यामुळे. तर आता असं हळूहळू व्हायला लागलंय. म्हणजे 30 वर्ष आता त्यांच्या सोव्हिएट रशियाच्या बाहेर येऊन जवळजवळ 34 वर्ष झाली. आणि सुरुवातीच्या काळात रशियनही खूप मोठ्या संख्येने होते, ज्यू लोक मोठ्या संख्येने होते. ते लोक, रशियन लोक काही प्रमाणात रशियाला गेले, ज्यू लोक इस्रायलला गेले. त्यामुळे आता मुस्लिम संख्या आहे ती वाढायला लागलेली आहे. आणि आता जसे ते 30-35 वर्ष झाल्यावर आता त्यांना हा प्रश्न पडायला लागला की आपण नेमके कोण आहोत. आणि मग त्यांना आता जाणीव व्हायला लागले की आपण मुसलमान आहोत. पण मुसलमान आहोत म्हणजे काय हे त्यांना अजूनही, म्हणजे असं तिथे म्हणजे राजकीय स्वातंत्र्य फारसं नसल्यामुळे असे कुठल्या बाहेरच्या देशातनं मुल्ला मौलवी आले आहेत आणि त्यांनी काही विचार केलंय असंही नाही. पण टीव्ही बघून, जे तुर्की सिरियल बघून किंवा बॉलिवूडचं हे बघून जो प्रभाव होतो, त्यामुळे आता एरवी जे तुम्हाला दिसतं की ग्रामीण भागात लोक अधिक रूढीवादी असतात, ते दारू पित नाहीत, हे खात नाहीत, तसं त्याच्या थोडंसं उलट दिसतं. जे बुखारा आणि खिवा वगैरे या भागामध्ये लोक, मुस्लिम लोकही पोर्क खातात, वोडका पितात. पण आता शहरी भागातला जो एक सुशिक्षित वर्ग आहे, ज्याला हळूहळू जाणीव व्हायला लागले की आपण मुसलमान आहोत, तो आता मी आता पोर्क खाणं सोडलंय किंवा दारू पिणं, मी दारू पित नाही असं सांगणारा अभिमानाचा विषय झाला. हा, पण अजून असं तो हे दिसत नाही की म्हणजे त्याला एक इस्लामिक सुप्रीमसी ज्याला म्हणतो तसं दिसत नाही. म्हणजे मुली आता तिकडे मोठ्या संख्येने तरुण मुली ज्या तुर्किश प्रकारचे हेडस्कार्फ अतिशय रंगीबेरंगी फॅशनेबल असतात, काळे बुरखे नाही घालत, पण म्हणजे तो हात कव्हर करणारे किंवा डोकं कव्हर करणारे हे असतील, अबाया किंवा सूट असे हे घालतात. आणि वर प्रचंड मेकअप करतात आणि त्याच लोकल ट्रेन म्हणजे मेट्रो ट्रेन मधनं पुरुषांबरोबर काम करतात. बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याकडे दिसत नाही, म्हणजे मी तिथल्या प्रवासाबद्दल नंतर वेगळा आपण कदाचित बोलू शकू, पण तिथली जी रेल्वे आहे त्या रेल्वेमध्ये प्रत्येक डब्याला अटेंडंट असतो, जसं आपल्याकडे असतो तसं. पण तिकडे लोकांना जे बेडिंग देतात आणि ते साफ करतात, उचलतात, त्याच्यातही नाईट ड्युटीवर महिला पण असलेल्या मला दिसल्या. म्हणजे एकीकडे तुम्हाला हे चित्र दिसतं, महिला पुरुषांच्या बरोबरीने समाजाच्या सगळ्या स्तरावर आहेत, पण दुसरीकडे ताश्कंदमध्ये ज्या मध्यम आणि उच्च वर्गीय महिला आहेत त्यांच्यामध्ये एक इस्लामिक ड्रेसिंग वगैरे याचं एक प्रमाण, पुरुष थोड्या प्रमाणावर दाढी ठेवायला लागलेत, हे आता हळूहळू दिसायला लागलंय. आयडेंटिटी एस्टॅब्लिश हळूहळू दिसायला लागले. आणि त्यामुळे आणखीन 10 वर्षांनी काय परिस्थिती असेल माहिती नाही, पण म्हणून मला असं वाटतं की भारतासाठी ही 10 वर्ष महत्वाची ही संधी आहेत की उझबेकिस्तान त्या बाजूला जातो का या बाजूला जातो. अर्थात गेला तरी आपल्याला तसा फारसा फरक पडत नाही, पण एक मोक्याच्या जागेवर असलेला देश आणि भारताबद्दल मित्रत्वाची भावना असलेला देश, तो त्या बाजूला जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न आपण करू शकतो असं मला वाटतं. हा, म्हणजे थोडासा जाणीवपूर्वक प्रयत्न त्याला करायला लागतील. जाणीवपूर्वक म्हणजे शिक्षण, संगीत, सिनेमा, पर्यटन या बाबतीत तर ते होऊ शकतील निश्चितच असं मला वाटतं. तिथल्या लोकांना चीनने जी आपल्या इथे त्यांच्या इथे मुसलमानांची गळेचेपी चालवली आहे त्याबद्दलचं काही ज्ञान तुझ्या बोलण्यात आलं का कधी? नाही, शिंजियांग मध्ये जो चाललाय प्रकार चीन, नाही फारसं हे नाही. पण सुदैवाने मला तिथे चीनचा प्रभाव अपेक्षित होता त्याच्यापेक्षा कमी दिसला. बरोबर. कारण मला असं वाटलेलं हा सगळा बेल्ट रोडच्या परिसरातला भाग आहे. बरोबर. आणि त्यामुळे तुम्हाला सगळी ठिकठिकाणी चीनी गाड्या दिसतील, चीनी हे दिसेल. तर गंमत म्हणजे उझबेकिस्तान मधल्या जवळजवळ 99.9% गाड्या शेवर्ले या कंपनीच्या आहेत. आधी 100% होत्या, आता 99% असतील. म्हणजे अमेरिकेतनं आणतायत ते. तिथे त्यांनी कंपनी, अमेरिकन कंपनी तिथे मॅन्युफॅक्चरिंग काढली, पण सगळ्याच्या सगळ्या गाड्या म्हणजे दुसरी कंपनीच नाही, दुसरी कुठली. म्हणजे 10 दिवसात मला 5-6 युंदाई आणि टोयोटाच्या गाड्या दिसल्या असतील, पण बोटावर मोजण्या एवढ्या, बाकी सगळ्या शेवर्लेच्या गाड्या. त्यामुळे चीनी गाड्या आता हळूहळू BYDच्या वगैरे गाड्या यायला लागलेत, पण अजूनही त्या तेवढ्या संख्येने नाहीये. बुखारामध्ये मला ती पर्यटन स्थळं आहेत ती विकसित करण्यात चीन सरकारने मदत, जसं आपल्याकडे ते कन्फ्युशियस सेंटर काढतायत आणि हे सगळं करत होते, तशा प्रकारच्या गोष्टी बुखारामध्ये मला त्यांनी ती, कारण चीनला पण एक नॅरेटिव्ह हे करायचं की हा सगळा भाग चीनच्या व्यापार क्षेत्रातला होता. म्हणजे नुसता आम्ही रस्ता बांधतोय, तो पूर्वीचा रेशीम मार्ग विकसित करायला बांधतोय, त्यामुळे ते थोडंसं दिसलं. पण याच्या पलीकडे जाऊन चीनचा प्रभाव किती आहे, की चीन मुसलमानांबद्दल काय करतोय किंवा इन जनरल मुसलमानांना जगात काय, म्हणजे मला थोडंसं अपेक्षित होतं की कोणतरी मला चीन बद्दल नाही पण गाझाबद्दल बोलतील, पण तसंही काही त्यांना फारसं त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आणि इस्रायलचे आणि उझबेकिस्तानचे खूप चांगले संबंध आहेत. बरं, इस्रायलचे सगळ्याच मध्य आशियाई देशांशी संबंध आहेत, पण
तेही मला कुठे जाणवलं नाही की लोकांच्या मनात असं काहीतरी काय चालू आहे. जरी मी त्यांच्याशी बोलताना मी इस्रायलला जाऊन आलोय वगैरे बोललं तरी असं काही प्रतिप्रश्न आला नाही की काय तिथे चालू आहे वगैरे. आणि त्यामुळे मला असं वाटतं राजकीय दृष्ट्या फार तिथे हे नाहीये पोषक वातावरण चर्चा आणि हे करायला. 200 वर्ष रशियाच्या टाचेखाली राहिल्यानंतर अजून त्यांना ती स्टेज आलेली नाही, उमलले नाहीयेत तेवढे. अजून उमेरले नाहीये. पण पेट्रोल आणि गॅस उझबेकिस्तान स्वतः काढतं, त्यांच्याकडे का ते इम्पोर्ट करतात? गॅस खूप मोठ्या प्रमाणावर आहे. पेट्रोल तेलाचे साठे वाटत नाहीत मला. कोळसा आहे, सोनं आहे, युरेनियम आहे, म्हणजे खनिज संपत्ती समृद्ध देश आहे तसा. सोन्याचा जगातला 4था का 5वा उत्पादक देश आहे. आणि गॅस मुबलक असल्यामुळे सगळ्या गाड्या तिथल्या सीएनजी वर आणि किंवा एलपीजी वर याच्यावर चालतात. ओके. आणि त्याच्यामुळे तुम्हाला टॅक्सी आणि सगळ्या ट्रान्सपोर्टेशन खूप स्वस्त आहे. म्हणजे तुम्ही शहरातल्या शहरात हवं तेवढं फिरलं तरी आपल्याकडे जो खर्च आहे तो 150 रुपये 200 रुपये. आणि आपल्याकडे जसं ओला उबर आहे तसं तिथे यांडेक्स म्हणून ऍप आहे, जे ओला उबर पेक्षा कितीतरी चांगलं आहे. आणि तिथेही कोणी हे फसवत नाहीत. म्हणजे आपल्याकडे तो अनुभव, तुम्ही एअरपोर्टवरनं आलात की तो ओला उबरवाला पायगोळचा झगा घालून असतो, गुटखा खाऊन थुंकतो, तसं तिथे मुस्लिम देश असूनही प्रचंड प्रामाणिकपणा मला जाणवला. म्हणजे अगदी सुटे पैसे असले तेही लोक तुम्हाला परत करतात. टिप वगैरे असं काही बक्षीस वगैरे काही प्रकार नाही. आणि त्यामुळे गॅसच्या बाबतीत स्वयंपूर्ण असल्यामुळे ती जी स्वस्ताई आहे, पेट्रोल डिझेलच्या किमती कमी असल्यामुळे ती तिथे तुम्हाला जाणवत. मग प्रातिनिधिक पेट्रोलची किंमत किती असेल आपल्या तुलनेत? अर्धी का त्याहून कमी? आपल्या पेट्रोल डिझेलची किंमत आपल्या 70% आसपास असेल. गॅसची किंमत, सगळ्या गाड्या गॅसवर चालत असल्यामुळे आपल्याकडे ज्यांना फक्त पब्लिक ट्रान्सपोर्ट आपल्याकडे गॅसवर आहे, तिथे सगळ्याच गाड्या गॅस सिलेंडरवर चालतात. पण त्यामुळे पोल्युशन नाही, अर्थात त्याचा एक अर्थ म्हणजे पोल्युशन वातावरण एकदम अतिशय स्वच्छ हवा आणि खूप सृष्टी सौंदर्य ही खूप आहे. आणि आता आपल्या इथे 42 अंश तापमान असताना तिथे तुम्हाला 22-23 डिग्री टेम्परेचर असताना ते जास्त आणखी. आता आपण इथे बसलोय म्हणून ठीक, बाहेर गेलं की एकदम खूप झळा जाणवतात, तसं हे नाही. अच्छा. पण मग आता तू आणि म्हणजे ताशकंदहून मग पुढे तू आणखीन इतर शहरांमध्ये गेलास, ते कुठे कुठे गेलास? मी साधारणतः प्रवास करताना मुंबईवरनं थेट फ्लाईट आहे, म्हणजे ज्यांना जायची इच्छा आहे त्यांच्यासाठी पण थोडे संदर्भ देणं आवश्यक आहे. आणि साधारणतः 24,000 ते 28,000 रुपये रिटर्न तिकीट तुम्हाला मिळू शकतं. वेळीच काढलं तर तुम्हाला महागात महाग झालं तरी 30-32 हजार जातं. दिल्लीवरनं इंडिगोचं पण फ्लाईट आहे रोज, आणि उझबेक एअरचं आहे, तिथे तर 17-18 हजार रुपयात तुम्हाला तिकीट मिळतं. व्हिसा तुम्हाला घर बसल्या घरी मिळतो, म्हणजे ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं की पासपोर्ट द्यावा लागत नाही, ईमेलनी तुम्हाला व्हिसा येतो. तो दाखवला की महिनाभराचा व्हिसा मिळतो. तो पण स्वस्त आहे, काहीतरी $20-25, म्हणजे फार 2,000 रुपयाच्या आतमध्ये त्याची किंमत आहे. तिकडे प्रवास मी सगळा रेल्वेनी केला, आणि एक भारतीय रेल्वेतनी प्रवास केल्यासारखं वाटलं. कारण आपल्याकडच्या बऱ्याच रेल्वे गाड्या सुरुवातीच्या काळात रशियानी बांधल्या असल्यामुळे त्यांच्या रेल्वे गाड्या जवळपास आपल्यासारख्याच आहेत, फक्त वेगळं आहे, मीटर गेज आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे 3-3 लोक बसवतात जसं सेकंड स्लीपरला, तसं तिथे 2x2 असते, 2-2 आणि साईड अप्पर साईड लोअर. तिथेही असं बेडिंग देतात. आणि मग लोक, पण तिथे रेल्वे गाड्यांमध्ये प्रत्येक डब्यामध्ये एक वॉटर हीटर असतो, ज्याच्यातनं लोक, त्यांना चहाचा प्रचंड शौक आहे, आणि सगळेजण आपल्या किटल्या घेऊन प्रवास करतात, आणि ती किटली गरम पाणी घेऊन तिथे खाणं पिणं असं सगळं गाडीमध्ये. पण बाकी रेल्वे गाड्या सेम टू सेम आपल्यासारख्या आहेत, आणि IRCTC वर ज्या सहजतेने आपण बुकिंग करू शकतो त्या सहजतेने तुम्ही तिकीट काढू शकता. तिथे बुलेट ट्रेन आहे, पण ती स्पॅनिश टाल्गो ज्याला म्हणतात, आफ्रोसियब त्याला म्हणतात, ते साधारणतः 200 किलोमीटर 250 किलोमीटरनी जाणारी बुलेट ट्रेन आहे, आणि त्याचंही तिकीट खूप रिझनेबल आहे. आणि त्यामुळे मी रेल्वेने प्रवास केला. मी पहिले ताशकंदला गेलो, ताशकंदहून मी समरकंदला गेलो. समरकंद ही जी सगळी तैमूरलंग किंवा त्याच्या सगळ्या तिमुरीड याची राजधानी आहे. पण नंतर म्हणजे बघून झाल्यावर आता ते खूप सुरेख आहे, पण ते बरेच समरकंद हे उद्ध्वस्त झालं होतं, जे रशियाने ते सगळ्या भग्न झालेल्या इमारती पुन्हा बांधलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी बुखाराला गेलो होतो. बुखारा आपल्याला माहिती असेल, आपले जामा मशिदीचे बुखारी आणि हे जे सगळे स्वतःला बुखारी म्हणतात, हे सगळे बुखारावरनं आलेले लोक आहेत. आणि बुखारामध्ये ऐतिहासिक इमारती मोठ्या प्रमाणावर तुम्हाला आहेत. आणि सगळ्यात शेवटी मी खिवा म्हणून शहर आहे की ते वाळवंटाच्या मध्यभागी आहे. त्या खिवामध्ये आणि त्या किर्गिझिस्तानच्या बॉर्डरवर, तुर्कमेनिस्तानच्या बॉर्डरवर आहे, तिथे खिवामध्ये गेलो. मग खिवावरनं मी विमानाने पुन्हा ताशकंदला आलो, आणि मग थोडंसं या पूर्वेच्या भागात जायला, जिथे हे सगळं फरगना हे आहे, व्हॅली आहे,
तिथे मग तुम्हाला एक वेगळी संपूर्ण एक सृष्टी सौंदर्य दिसतं की नद्या, बर्फाच्छादित पर्वत आणि हिरवीगार कुर्ण वगैरे. तर त्या भागातही मी जाऊन आलो. म्हणजे जवळजवळ 1300-1400 किलोमीटरचा प्रवास मी 9 दिवसात केला. आणि वाळवंट सोडलं तर इतर ठिकाणी कुर्ण आणि हे सगळं सगळीकडे सगळ्या शहरांमध्ये ते एक हिरवीगार शहर, बागा, मोकळे रस्ते, पदपथ. आणि रात्री 3 वाजताही ट्रॅफिक सिग्नल असतात आणि लोक ते फॉलो करतात. अरे वा. आणि अतिशय सुरक्षित आहे. म्हणजे एक गाडी तर पहाटे 4 वाजताची गाडी पकडायची होती, पण कुठेही असं मनात अशी शंका आली नाही की आपल्याला कोणी वाटेत लुटलं तर किंवा काय झालं तर. 2दा-3दा रात्री 11:30-12 वाजता मी हॉटेलमध्ये जायला, पण अतिशय सुरक्षित देश आहे. अतिशय. हा कदाचित रशियन राजवटीच्या शिस्तप्रियतेचा परिणाम ते आणि आता जी हुकुमशाही, जे काही हुकुमशाहीचे कधी कधी काही चांगल्या गोष्टी असतात हुकुमशाहीच्या, त्याच्यातला तो एक भाग. त्यातला तो भाग असू शकतो. पण आता हा जो देश आहे हा फार श्रीमंत जर नसला तर भारत आणि उझबेकिस्तान एकमेकांचे संबंध वाढवायचे असले, आपण नेहमी म्हणतो, तर व्यापार वाढवायचा वगैरे, म्हणजे मग काय करायचं नेमकं? चांगली गोष्ट ही आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य आशियाई देशांशी संबंध सुधारण्याला खूप भर दिलेला आहे. बरोबर. मला हा प्रश्न कायम पडायचा की या सगळ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आणि अन्यत्र हे सेंट्रल एशियन स्टडीजचं एवढं महत्व काय आहे? कारण जो आपला व्यापार UAEशी आहे, सौदीशी आहे, त्या तुलनेत हा व्यापार नाहीये, सीमा जोडलेल्या नाहीयेत. असं असताना मग एवढं महत्व का आहे? तर जेव्हा तुम्ही तिथे जाता आणि लोकांच्या मनात तुमच्याबद्दल असलेली भावना आणि त्या याचं जे लोकेशन आहे, म्हणजे हा जो सगळा भाग आहे हा रशियाशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे रशियाशी जवळ आहे, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ताजिकिस्तान या सगळ्या देशांची, इराण, बरोबर, या याच्याशी सगळा हा जोडलेला आहे. आणि त्यामुळे त्याचं महत्व ओळखून बहुधा नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान असावेत की जे एक डेडिकेटेडली सेंट्रल एशियाच्या देशात गेलेत. याच्या आधी रशियाला जाताना स्टॉप ओव्हर म्हणून काही तासासाठी ताशकंदला थांबलेत किंवा कझाकस्तानमध्ये आलमाटीला किंवा याला जाऊन थांबलेत, असं हे व्हायचं. आणि आता शांघाय सहकार्य कराराचा जो सगळं जो हे आहे तो चीन आणि रशियाचा असला तरी भारतही त्याच्यात अधिक भूमिका घेत आहे. उझबेकिस्तानचे अध्यक्ष मिर्झियोयेव भारतात आले होते, त्यांचंही. आणि त्यामुळे व्यापार आणि याला बऱ्यापैकी चालना मिळते. फक्त त्याच्या ज्या मर्यादा आहेत, म्हणजे व्यापार हा मुख्यतः तिथे असणारी ड्रायफ्रुट्स किंवा कृषी उत्पादनांचा, आणि आपल्याकडनं काही मॅन्युफॅक्चरिंग फार हे नाहीये, पण त्याचा व्यापार झाला तर ती हे आहे. पण उझबेकिस्तानमध्ये कापूस मोठ्या प्रमाणावर होतो आणि चांगल्या दर्जाचा कापूस, गहू, शेतमाल असं हे होतं. त्यामुळे त्याला एक स्कोप त्याच्यामध्ये आहे. आणि सुरक्षेच्या दृष्टीने जर आपण हे संबंध त्यांच्याशी प्रस्थापित करू शकलो तर त्याचं स्थान आहे हे अतिशय मोक्याचं आहे. आणि त्यामुळे सेंट्रल एशियाच्या मध्यवर्ती ठिकाणी जे चीन आणि रशिया जे बेल्ट रोडला त्याच्यावर नजर ठेवायला, किंवा पाकिस्तान, अफगाणिस्तान या भागावरही नजर ठेवायला आपण तिथे हे करू शकतो. आपल्या एअरफोर्सचे तुकडे उझबेकिस्तानात नाहीये ना? ताजिकिस्तानला आहे असं मला वाटतं. त्याच्या बाजूलाच. हो, जवळच आहे, पण ताजिकिस्तानला. पण म्हणजे याचा अर्थ भारत आणि उझबेकिस्तानमध्ये लष्करी काही संबंध आता तरी नाहीये? कल्पना नाही, पण ते संबंध असावेत. आणि आता मेक इन इंडियाच्या अंतर्गत आपण एवढं मोठं उत्पादन करतो आणि उझबेकिस्तान म्हणजे शेवटी रशियाच्या हार्डवेअरवर किंवा ह्याच्यावर असलेला देश असल्यामुळे, आणि तिथे पण तसं या सगळ्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असावं. कारण दुसऱ्या महायुद्धात जेव्हा रशिया बेचिराख होत होता तेव्हा त्यांचे सगळे कारखाने त्यांनी त्या भागात हलवले होते. आणि त्यामुळे मला असं वाटतं या क्षेत्रामध्ये त्याच्यात स्कोप असावा. आपण जी मिग विमानं घेतली त्याचं बरंचसं उत्पादन या देशांमध्ये, युक्रेन, उझबेकिस्तान तिकडे व्हायला लागलं होतं. आणि त्यामुळे तो स्कोप असावा. फक्त म्हणजे मी आता जाताना त्याच्यावर बोलणं, आता म्हणजे अभ्यास न करता बोलणं योग्य होणार नाही, पण मला असं वाटतं डिफेन्स क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सहकार्याला वाव आहे. आपण थोडं सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जाऊया. आता तू बुखाराला गेलास, समरकंदला गेलास, तिथली काय वैशिष्ट्य सांगतायत? समरकंदचं त्या तैमूरलंगची कबर मला वाटतं फार चांगली आहे असं म्हटलं जातं, त्याच्याबद्दल काही सांग. जसं तुम्ही युरोपीय देशांमध्ये गेल्यावर तुम्हाला एक सिटी स्क्वेअर दिसतो, म्हणजे तिथे एक मोठं चर्च असतं आणि एक मोठा रस्ता असतो, त्याच्यात बाजार असतो. अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला ही सगळी शहरं आहेत, ही सिल्क रूट वरची शहरं आहेत जुन्या. आणि समरकंदला मुख्यतः म्हणजे जो त्याच्यामध्ये या सगळ्या तिमूर वंशीय लोकांची सगळी त्यांनी बांधलेले मदरसे, प्रत्येकाने मदरसे बांधले त्याच्यामध्ये. आणि त्याच्यावर या इराणी पद्धतीने केलेलं टाईल्स मध्ये रंगीत हे करून केलेलं डिझाईन, सगळ्या निळ्या मशिदीचे घुमट आणि टाईल्स वरची नक्षीकाम त्याचं, हे सगळ्याचं त्यातला सारखा भाग होता. अर्थात समरकंदचं हे आहे ते रिस्टोर केलं गेलेलं आहे, म्हणजे ते अगदी ऐतिहासिक अवस्थेत नाहीये. बुखारामधल्या काही गोष्टी आहेत त्या ऐतिहासिक अवस्थेत आहेत.
त्याच्यानंतरच्या काळातही म्हणजे तिमूर वंशानंतरच्या याच्यातही तो भाग काहीतरी तो खोराझम म्हणून काहीतरी त्यांचं हे होतं, खोरासान. त्या खोरासान भागाचं ते मुख्यालय ते त्या म्हणजे उझबेकिस्तानमध्ये होतं आणि त्यामुळे त्या संस्कृतीची झलकही तुम्हाला दिसते. खिवाला जे आपला शनिवारवाडा त्याचा मोठ्या प्रमाणावर म्हणजे तटबंदी आणि त्या तटबंदीच्या आतमध्ये एक मोठं 26-27 एकरचे टोटल प्लॉट आहे. पण त्याच्यातल्या ज्या वेगवेगळ्या वास्तू आहेत म्हणजे मदरसे, मशिदी, त्याचं त्यांनी म्युझियम मध्ये किंवा हॉटेलमध्ये रूपांतर केलंय आणि तिथे एक म्हणजे मध्ययुगीन बाजारपेठ वसवल्यासारखी त्यांनी तिथे तुम्ही खरेदी करू शकता. तिथे तुम्हाला कठपुतळ्यांचे खेळ मिळतात. म्हणजे ते आपल्याकडे ते सगळं तिथून इकडनं तिकडे गेलेलं आहे आणि त्यामुळे तिथे खूप वेगळं वातावरण तिथे हे असतं. आरल समुद्राला मी गेलो नाही. आरल समुद्र हा खरा नाही तर सगळ्यात त्याला समुद्र म्हटलं जायचं, पण तो सिरदर्या आणि आमुदर्या नद्या त्या तिकडे वाहत जातात. पण त्या सगळ्या नद्यांवर त्यांनी बांध घातल्यामुळे आणि ते शेतीसाठी वापरल्यामुळे त्या नद्यांचं पाणी तिथपर्यंत जाणं खूप कमी झालंय आणि त्यामुळे हे आरल आहे तो पूर्ण आटलेला आहे. पण तो भाग वाळवंटातनं जातो. आणि आणखीन एक मला कळलं तिथे आणखीन एक स्वायत्त देश आहे. हा काय प्रकार आहे? करकल्पक स्थान म्हणून, म्हणजे कल्पक त्याच्यात आहे म्हणून ते, पण ते करकल्पक म्हणजे बहुतेक काळे केस असलेले लोक, म्हणजे जो उझबेकिस्तानचा पश्चिमेकडचा अर्धा भाग आहे जवळपास. बरं. तिथे लोक वेगळे असल्यामुळे त्यांची भाषा कझाकस्तानची जास्त निगडीत आहे वगैरे. आणि आपल्याकडे असं आपण काय आता कलम 370 तरतूद हे सगळं रद्द झालंय म्हणून गोष्ट वेगळी, पण जेव्हा ते होतं तेव्हा आपण काय असं सांगायचं नाही की नाही आपल्याकडे काश्मीर आहे, त्यांचा वेगळा झेंडा आहे, त्यांचं वेगळं आहे, जेव्हा होता तेव्हा. पण तिथे लोक अगदी या नाही सांगतात की तो कल्पस्थान वेगळा देश आहे आणि तो स्वायत्त आहे. म्हणजे जरी तो उझबेकिस्तानचा भाग असला तरी तिथे वेगळी व्यवस्था आहे वगैरे, पण ते मोकळेपणाने सांगतात. म्हणजे त्यांना असं काही वाटत नाही. पण तो एक वेगळं तिथे ब्रेक अवे रिपब्लिक तिथे पण आहे. आणि त्यांचा चालू दिलाय अजून? हो, त्यांचा वेगळा झेंडा आहे. पण तरी सीमा नाहीयेत. म्हणजे तिकडे तुम्ही जाऊ शकता. खरं तर कुठल्याही सेंट्रल एशियन देशामध्ये तुम्ही विदाउट बॉर्डर चेकपोस्ट जाऊ शकता. फक्त परत यायचं असेल तुम्हाला तर तो व्हिसा लागतो, पण जाताना तुम्हाला कोणी अडवत नाही. एवढा मोकळेपणा तिथे आहे. अच्छा. पण ही जी सगळी लोक आहेत आता ताजिक, त्यांना एकमेकांचे ओळखता येतात का लोक की हा उझबेकी? त्यांना चेहरेपट्टीवर येतं ओळखता थोडंसं. पण भाषा तर अर्थात वेगळी असेलच, पण त्यांच्यात आपसात काही भांडणं दिसत नाहीयेत की आहेत? थोडी नाही, फारशी ही भांडणं नाहीयेत. कारण सगळे देश म्हणजे एका प्रकारे सोव्हिएट रशियाचा भाग असल्यामुळे. पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्यवस्था आहेत असं मी ऐकलं. तुर्कमेनिस्तान आहे तो आता नॉर्थ कोरिया सारखा म्हणजे त्यांनी कम्प्लिटली आयसोलेटेड देश आहे. तिथे फारसा कोणी पर्यटक वगैरे हे जाऊ शकत नाही. किंवा तिकडचे लोक पळून देशाबाहेर जायला लागले तर त्यांना गोळ्या घालतात, किंवा गेले देशाबाहेर तर परत येऊ शकत नाही, असं हे आहे. पोलीस स्टेट झालं. पोलीस स्टेट आहे. ताजिकिस्तान अफगाणिस्तानच्या जवळ असल्यामुळे तिथे अधूनमधून बऱ्यापैकी असं हे असते. किर्गिझिस्तानमध्ये आपण बघतो या दंगली वगैरे चालू आहेत आणि त्यामुळे त्यातले ते सगळ्यात स्टेबल देश आहे तर तो उझबेकिस्तान आहे. कझाकस्तान आता अतिशय समृद्ध झालाय. म्हणजे उझबेकिस्तानला मागे टाकून कझाकस्तान पुढे गेलाय. मिनरल वेल्थ खूप जास्त आहे. मिनरल वेल्थ जास्त आहे आणि बेल्ट रोडचा भाग असल्यामुळे चीननी त्याच्यामध्ये संपूर्ण या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये तिथे गुंतवणूक केली. कझाकस्तानचा आकार जवळजवळ भारताच्या 3/4 वगैरे आहे आणि लोकसंख्या जेमतेम 1.5-2 कोटी एवढीच आहे. पण यांच्यातले सगळ्यांचे संबंध बऱ्यापैकी चांगले आहेत अजूनपर्यंत. आणि रशियाशी अजून त्यांचे म्हणजे रशिया हे सगळे देश रशियावर अवलंबून आहेत. पण म्हणजे तिथे युक्रेन होईल असं वाटत नाही वाटत, कारण युक्रेन हा शेवटी युरोपाशी जोडला गेलेला आहे. हे देश तसे युरोप पासून फार लांब आहेत. बरोबर. आणि समुद्र नसल्यामुळे त्यांना जाता येत नाही. पण जसा इंग्लिशचा प्रभाव वाढत जाईल तसं जो रशियाची जी सॉफ्ट पॉवर तिथे जी चालते ती हळूहळू कमी होईल असं मला वाटतं. अच्छा. त्याकरताच कदाचित त्यांना इंग्लिश शिकायचं असेल. माहित नाही आपल्याला काय इंग्लिश त्याच्याशी कदाचित रोजगाराशी आणि याच्याशी संबंधित हे असल्यामुळे तिकडे इंग्लिश शिकून काय रोजगार मिळणार? उत्पादन क्षेत्रात काही रोजगार आहेत, पण त्याच्या पलीकडे रोजगाराची समस्या असू शकते. खूप लोक टॅक्सी चालवतात, दुकानंही आहेत आणि त्यामुळे तिथल्या लोकांनाही रोजगारासाठी दुसऱ्या देशात जाणं हे लोक जातात, पण त्याच्यासाठी त्यांना इंग्लिश शिकायची आवश्यकता असते. बुखारा या शहराच्या नावावरनं मला आठवलं, दिल्लीतलं एक प्रतिम रेस्टॉरंट बुखारा रेस्टॉरंट आहे. मला वाटतं मौर्य शेराटन मध्ये ते आहे का ताजमध्ये आहे. पण ते नॉर्थ वेस्टर्न कुकिंग असं त्याला म्हटलं जातं. तर तिथे तुला अर्थात तू स्वतः व्हेजिटेरियन असल्यामुळे कदाचित तुला तेवढं त्याचं सांगता येणार नाही, पण त्यांचं कुकिंग तसं आहे का काही? खूप म्हणजे खरपूस भाजायचं, बार्बेक्यू करायच्या गोष्टी वगैरे असं. तिथे जो ब्रेड जो वेगवेगळा भाजतात ना, ते बघणं एक तिथे म्हणजे त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. आणि सगळ्या आपल्याकडे जी भाजी मार्केट असतात तिथे ही ब्रेडच्या
बनवण्याचं पण त्याच्या बेकरी खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि तिकडे ब्रेडचे मोठमोठे लोफ हे करतात, त्याच्यावर ते डिझाईन वगैरे हे करतात आणि तंदूर सगळीकडे. मला पहिलं वाटलं विहिरी आहेत, जशा घरात विहिरी दिसतात तसे तंदूर असतात आणि तंदूरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड ते हे करतात. त्यातले काही ब्रेड तर आपल्यासारखे असतात, पण बाकीचे ब्रेड असतात हे मोठ्या पिझ्झा सारखे, म्हणजे त्या ब्रेड भाजताना त्याच्यातच टोमॅटो असेल, पार्सली असेल किंवा मग चिकन आणि मीठ आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये हे करतात. त्यामुळे त्याची ब्रेड हा तिथला खूप एक संस्कृतीचा एक मोठा भाग आहे. चहा, अनेक प्रकारचा चहा तिथे, अर्थात तो पण आपल्याला दूध घातलेला चहा मिळत नाही, पण अनेक प्रकारचा चहा तिथे, हर्बल टी आणि हे मिळतो. आणि त्यामुळे खाद्य संस्कृती ती पण बुखाराचं वैशिष्ट्य म्हणून जसे म्हणलं की आपले हे सगळे जामा मशिदीचे अल बुखारी वगैरे हे आहेत ते, म्हणजे कदाचित आज उझबेकिस्तानमध्ये जेवढे बुखारी नाही त्याच्यापेक्षा जास्त बुखारी आज भारतात फिरत असतात आणि त्याच्याबद्दल अभिमान असलेले की आम्ही तिकडचं. तिथल्या लोकांना असा अनुभव अभिमान नाहीये, इथल्या लोकांना अभिमान आहे. अच्छा, पण तुला तिथलं स्पेशल कुकिंग व्हेज म्हणून त्यांनी तुला काही बार्बेक्यू हे दिलं का, किंवा तंदूरमध्ये भाज्या? शीख कबाब हा तिथला खूप मोठा, सगळीकडे बार्बेक्यू म्हणजे कोळसे आणि त्याच्यावर अर्थात त्यालाही वेगवेगळ्या प्रकारचं मांस, आणि व्हेजिटेरियन असेल तर मग तुम्हाला टोमॅटो आणि जे काही कॅप्सिकम आणि हे सगळं लावलेलं. पण कबाब हा तिथला एक खूप मोठा भाग आहे, त्याच्यावर कोळशावर भाजलेलं जेवण, आणि त्यामुळे जेवण खूप चांगलं असतं. शाकाहारी तुम्ही असाल तर तुम्हाला म्हणजे ताश्कन, त्याच्यातही ताश्कन आणि या भागामध्ये पावात अंड घालत नाहीत, पण बुखारामध्ये सगळीकडे अंडी घालतेली असं दिसतं, म्हणजे त्याच्यामध्ये सगळी बेकरीमध्ये असतं. आणि सगळीकडे मला खिवा सोडून सगळीकडे भारतीय रेस्टॉरंट आता दिसली, पण तुम्ही परदेशात जाऊन भारतीय जेवणात मजा नाही, त्यांची चव पण वेगळी असते. पण शाकाहारी असेल तर तुम्हाला शेवटी तुम्हाला, पण नाहीतर तुम्ही काय करू शकता की हॉटेलच्या तुम्ही जर वेटरला किंवा याला सांगितलं, एक रशियन भाषेत मी मेसेज तयार करून घेतला होता आणि तो दाखवायचो, आणि मग ते मोस्टली सलाड असेल तर भात, पाव आणि एक वरणासारखं लेंटिल सूप म्हणून अशा गोष्टींवर. पण जे समिश जेवण जेवतात त्यांच्यासाठी तर उझबेकिस्तानला जाणं ही पर्वणी एक, आणि खूप वेगवेगळ्या या प्रकारचं जेवण असलं की आपल्या इथे तरी त्याच्याबरोबर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अल्कोहोल, वाईन्स वगैरे घेतल्या जातात. तिथे दारू पिण्याचं प्रमाण कितपत आहे? खूप मोठ्या प्रमाणात, कारण रशियाचा भाग असल्यामुळे वोडका सगळीकडे, वोडका आणि वाईन, अगदी विमानात पण त्यांच्या वाईन सर्व करतात, म्हणजे मुस्लिम देश असून. पण आता हळूहळू ज्यांना आपण मुस्लिम असल्याची जाणीव होते ते फक्त आता ते कमी करतात, पण बाकी वोडका आणि अल्कोहोल, अगदी या जे सगळे जे जुने कॉम्प्लेक्सेस आहेत ज्याच्यामध्ये मशीद, मदरसे वगैरे आहेत, तिथे जी रेस्टॉरंट आहेत तिथेही दारू वगैरे मिळते. म्हणजे तिथे असं आहे नाही की हा सगळा इस्लामिक भाग आहे, इथे दारू हे नाही, तर ते आहे तिथे. बदाम, पिस्ते वगैरे आपल्याला नेहमी तिकडचे माहिती असतात, तर ते भरपूर आहेत का सगळे ड्रायफ्रूट? ज्याला सगळ्यात चांगलं तुम्हाला तिथे मनुका मिळतात, कारण अनेक प्रकारचे द्राक्ष तिथे असल्यामुळे तऱ्हेचे मनुके तिथे तुम्हाला मिळतात. बेदाणे चांगले मिळतात. नंतर ऍप्रिकोट्स, पिस्ते आणि या सगळ्या गोष्टी आहेत ते तिथे होतात का शेजारच्या देशात नाही, पण ड्रायफ्रूट खूप प्रकारचे ड्रायफ्रूट मिळतात आणि अतिशय चांगले. तिथे शेंगदाणे असतात आपले भाजलेले शेंगदाणे, ते साखरेत ते कॅरामलाइज हे करून तशा प्रकारच्या पण गोष्टी मिळतात. आणि हलवा हा तिथे बुखाराला विशेष, म्हणजे हा सगळ्या मेडिटेरियन भागात सगळीकडे जो तिळाची वडी असते तसा जो हलवा असतो तो खूप प्रसिद्ध तिथे आहे. अच्छा, तू जे ब्रेड म्हणलास त्याच्यात आपण नान जी खातो ती मिळते का तिथे? नान हा त्याला नॉन म्हणतात, पण नान हा तिथलाच पदार्थ म्हणजे. अच्छा, हा, आणि ती आपल्यासारखीच असते. हो, खूप मोठ्या असतात, कारण त्या मोठं ब्रेड म्हणजे अक्षरशः म्हणजे मोठा, जो फुटबॉल मधली हवा काढल्यावर कसा असा दिसेल तशा टाईपचा त्यांचा ब्रेड असतो. आणि लोक गाडीतही असे 6-6, 7-7 ब्रेड घेऊन जातात सगळीकडे. ते म्हणजे तो ब्रेड ते खरपूस भाजलेला ब्रेड असतो. अच्छा, आणि दिवसभर तो खूप खुसखुशीत असतो. अच्छा, फळफळावळ भरपूर होती का? खूप चांगली फळं. आणि एकीकडे सांगितलं वाळवंट खूप होतं, म्हणून म्हटलं की तो जो पूर्वेकडचा भाग आहे, आणि म्हणून म्हटलं मी कॅलिफोर्निया आणि इस्रायलची जी संत्री असतात त्या दर्जाची संत्री मला तिथे आहेत. तू आता उल्लेख केलास की तिथे तू एका सिनेगॉग मध्ये गेला होतास, मग इस्रायलचे त्यांचे संबंध अजून आहेत? म्हणजे अतिशय चांगले संबंध आहेत. याचं कारण म्हणजे खूप मोठ्या संख्येने ज्यू लोक तिकडे या भागात सगळ्या सेंट्रल एशियामध्ये होती. त्यातले बऱ्याच जणांनी इस्रायल म्हणजे सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर ते तिकडे गेले होते. आजचा बुखारामध्ये 200-300 ज्यू तिथे आहेत, ताश्कंदमध्ये काही आहेत. आणि त्यामुळे तसे इस्रायलशी त्यांचे चांगले संबंध आहेत सुरक्षेच्या दृष्टीने, किंवा कृषी तंत्रज्ञान, पाण्याचं दुर्भिक्ष तिथे असल्यामुळे या सगळ्या क्षेत्रात इस्रायलचे खूप चांगले संबंध त्यांच्याशी आहेत.
हा जो पाण्याचं तू सांगितलंस की त्या फरगाना याच्यामध्ये पाणी भरपूर आहे का तुला? फरगाणामध्ये पाणी म्हणजे लोकसंख्या त्यांची 3.5 कोटी आहे. त्यातली बरीचशी अर्धी लोकसंख्या ही फरगाणा खोऱ्यामध्ये म्हणजे ताश्कंद पेक्षा जास्त, ताश्कंद भागात जेवढी लोकसंख्या त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या फरगाणामध्ये आहे. ताश्कंद सगळ्यात मोठं शहर आहे, 30 लाख साधारणतः लोकसंख्या असेल त्यांची. आपल्या इथे मुघल साम्राज्याच्या सुरुवातीचं जे वर्णन करतात ते बाबासाहेब पुरंदरेंनीच लिहिलंय की फरगाण्यामध्ये त्याला जेवायला मिळेना म्हणून तो शोधत बाबर आला आणि त्याला भारत सापडला वगैरे असं. पण सध्या असं दिसतंय की फरगाणा हा त्यांचा फर्टाईल प्लांट आहे. फरगाणा फर्टाईल आहे. आणि म्हणजे मला एक गोष्ट जाणवली, तिकडचे जे घोडे आहेत ते आता आपले अरबी घोडे म्हणायचो ते कुठून आलेले होते मला कल्पना नाही, पण अतिशय उमदे घोडे म्हणजे ते तुम्हाला तिथे दिसतात. ते कार्यक्रम करतात का रे? हॉर्स रायडिंग त्यांची एक स्पेशल कला होती असं म्हटलं जातं. त्याचे काही तिथे सांस्कृतिक कार्यक्रम बघितले? हॉर्स रायडिंगचे नाही दिसले, पण सांस्कृतिक कार्यक्रम मुख्यतः कठपुतळी, डान्स आणि हे असे सांस्कृतिक कार्यक्रम खूप तिथे मोठ्या संख्येने. आर्चरी तिथे होते का रे? कारण ती लोक फार चांगली धनुष्यबाण चालवायची अशी पूर्वीची वर्णन आहेत. म्हणजे तर तिथे काही तुला त्या आर्चरीचे संबंध असं नाही दिसले. पण हे लोक म्हणजे सगळे सेंट्रल एशियामध्ये गवताळ प्रदेश असल्यामुळे हे सगळे घोडेस्वार लोक हे असावेत असं अच्छा हे जाणवतं. म्हणजे एक अगदी छोटा प्रश्न आहे, घोडेस्वार लोकांनी चीजचा शोध लावला असं म्हटलं जातं, तर तिथे चीजचे तुला वेगवेगळे ते तुला खाता येतं ना? म्हणजे चीज पेक्षा चांगली गोष्ट बरं तुम्ही आठवण करून दिलात. पहिले मला वाटलंय कारण काहीतरी मांसाचा काहीतरी प्रकार आहे, कारण आपण हे लहानपणी जे गोट्या खेळायचो त्याच्यामधले ते जे सिमेंटचं हे असायचे तसं तिकडे हे मिळतात, त्यालाही ते चक्का म्हणतात. आणि जो श्रीखंडाचा चक्का असतो तो चक्का त्यांचा म्हणजे चक्का हा शब्दही तिकडचा आहे मला माहिती नव्हतं. फक्त आपण त्याच्यात साखर घालून श्रीखंड बनवतो, ते तो चक्का वाळवतात आणि त्याच्यात मीठ घालून ते तुम्ही असं जसे आपण लाडू नेतो बरोबर प्रवासात भूक लागली तर तिथे तो चक्का खातात. चक्का म्हणजे एका प्रकारच्या चीज सारखंच त्याची चव असते, कॉटेज चीज सारखी. पण ऍक्च्युअली त्यांची जी घोडेस्वारांची सेना होती दे सर्वाइव्हड ऑन दॅट, कारण दॅट्स अ रिच सोर्स ऑफ प्रोटीन. ते दुधाच असते, ते कॉन्सन्ट्रेट केलं असल्यामुळे त्याच्यावर ते जगले पुढे जातात तसं. तर त्यामुळे त्याला चक्का म्हणतात हे मला खूप. पण बाकी बरेच शब्द अर्थात ते सगळे पर्शियन शब्द आहेत. पण दवाखाना, खोजाखाना, नंतर दवाखान्याला ते दारूखाना म्हणतात, कारण दवा दारू जे आहे त्याला म्हणतात. पण खाना असलेले सगळे शब्द, मेहमान खाना, सगळ्याला खाना ते शब्द आहेत. मोहल्ला शब्द त्याच्यात आहे. अगदी आपण जे दौलत शब्द वापरतो म्हणजे अगदी शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे जे राज्याला आपण जे दौलत म्हणतो किंवा तर त्यालाही तिथे दौलत हा शब्द. त्यामुळे ते बरेच शब्द आपले मराठीतही खूप शब्द मला उझबेकिस्तान मराठीतले अनेक शब्द मला जाणवले, कारण मराठीत 30% शब्द फारसी ओरिजिनचे आहे, त्यामुळे तिथेही फारसी शब्द असल्यामुळे ते मला जाणवलं. लिपी कुठली होती? लिपी आता ते रशियन लिपी लिपी त्यांची रशियनांची वेगळी आहे थोडीशी लिपी. म्हणजे ती लॅटिन अक्षर पण रशियन कॅरेक्टर. उर्दू टाईप उलटी लिपी नव्हती नाही किंवा नाही. ते बहुतेक जसं तुर्कांनी ती लॅटिन लिपी घेतली तशीच सोव्हिएट काळात त्यांनी लिपी रशियन ही केली असावी. पूर्वी कुठली होती माहिती नाही, पण पर्शियन लिपी असावी पूर्वी, पण आता तरी उझबेक भाषा ही रशियन लिपीतच. म्हणजे आता एक याच्या शेवटाकडे येतोय, तर एक म्हणजे भारतीय लोकांनी उझबेकिस्तानमध्ये जाऊन टुरिझम केलं पाहिजे याच्या तुझं ऐकून फार इंटरेस्टिंग वाटतंय, त्यामुळे मला सुद्धा आता जायची इच्छा उत्पन्न झाली. तर अशा ज्यांना जायचं असेल त्यांनी काय करायला पाहिजे? मला असं वाटलं हा प्रश्न आपण खरं सगळ्यात पहिले सुरुवात करू, कारण मी विचार करत होतो की ज्याला आपण म्हणतो की 2029 साली भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था किंवा एक महासत्ता होणार आहे. पण ही महासत्ता होणार आहोत म्हणजे आपण काय होणार आहोत, आणि खास करून जगातले जे 55-56 मुस्लिम देश आहेत त्यांच्याशी आपले कशा प्रकारचे संबंध असले पाहिजेत, आणि हे संबंध कोण ठरवणार? जे आपण स्वतःला हिंदुत्ववादी विचारांचे लोक म्हणतो त्यातले कदाचित 50पैकी 41 देश असतील की ज्यांचा आपल्याशी ऐतिहासिक काळापासून कुठलाही कॉन्टॅक्टच नसेल, वैर नाही, मैत्री नाही, काही नाही. आणि त्या देशामध्ये गेलो तर त्यांच्यात भारताबद्दल प्रेम जाणवतं त्यांना कुठे. तर या देशांचे संबंध ठरवण्यात एकतर ह्या कम्युनिस्ट डाव्या मंडळींचा खूप मोठा हात आहे, नाहीतर मग जे इस्लामिक विचारसरणीचे लोक आहेत ज्यांचा असा दावा असतो की आम्ही बुखाराचे आहोत, आम्ही तुर्कस्तानचे आहोत, आम्ही अरब आहोत. या एका मुस्लिम समाजातला उलेमा उमराव वर्गाचा एक मोठा हात असतो, ज्यांचं म्हणणं असतं आम्ही इथे राहतो पण आमच्यात तिकडचं रक्त आहे. तर या लोकांना या देशांशी असलेले संबंध ठरवण्यात हात आपण द्यायचा का? आणि तो जर द्यायचा नसेल तर आपण ज्यांना हिंदुत्व विचारांनी प्रेरित झालेल्या लोकांनी किंवा अशी विशिष्ट विचारसरणी नसलेल्या लोकांनी, सेक्युलर ज्या लोक म्हणतात
खऱ्या अर्थाने सेक्युलर. बरोबर. अशा लोकांनी फक्त उझबेकिस्तान नाही तर अशा सगळ्या देशांमध्ये जाणं, तिथे भारताबद्दल काय सेंटिमेंट आहेत, व्यापाराच्या कुठल्या संधी आहेत, शिक्षण, पर्यटन, या सगळ्या, आणि ते जर संबंध आपण प्रस्थापित करू शकलो, म्हणजे आपण पर्यटक म्हणून जगातल्या अनेक देशात जातो, पण अशा देशात जाणं जिथे आपल्याला मान आहे, बरोबर, जिथे भारताला तिथे आज संबंध प्रस्थापित करायची गरज आहे. बरोबर. आणि शेवटी परराष्ट्र मंत्रालय कुठलंही असलं तरी त्याच्या मर्यादा असतातच, कारण बजेटची मर्यादा असते. त्याच्यात तुम्हाला भारताचा स्वातंत्र्य दिन, योग दिन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती किंवा या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, कारण ते आपलं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे जो सांस्कृतिक संबंध, साधं उदाहरण सांगतो, मी तिथे असताना पहिल्याच दिवशी हा जो रहीमजान नावाचा मुलगा होता, त्यांनी मला बोलता बोलता एक तिकडचं पॉप गाणं काहीतरी, कोक जुगली म्हणून काहीतरी होतं, ते त्यांनी मला ते ऐकवलं आणि मी तेवढेच गाण्याचे बोल लक्षात ठेवले. आणि नंतर मी टॅक्सीतनं जाताना वगैरे येणाऱ्या जाणाऱ्या कोणाला तरी त्या गाण्याचे नुसते बोल सांगितले, तरी त्या लोकांना इतका आनंद व्हायचा की याला उझबेक गाणं माहितीये. अरे वा. आणि मग ते स्वतःहून एकतर हिंदी गाणी लावायचे किंवा मग ते गाणं लावायचे. एक छोटी गोष्ट इतकी लोकांना इतकी प्रभावित करू शकते. आणि अजून तो प्रभावित होण्याचा काळ आहे. म्हणजे जसं आपण 15 वर्षापूर्वी व्हायचो आपण, आता आपण लक्षात येत नाही, कोणी गोरा माणूस असला तरी आपल्याला वाटतं ठीक आहे, असेल तर असेल. पण आता तो काळ आहे. आणि ह्या काळात जर अधिकाधिक भारतीय तिकडे गेले तर कदाचित आणखीन भारतीय रेस्टॉरंट निघू शकतील, कदाचित आणखीन भारतीय लोकांना, तुम्ही जसं म्हणलात की इंग्लिश शिकवणं, इंजिनिअरिंग, आणि या सगळ्या याच्यात संधी मिळू शकतील. आणि तिथे जी म्हणजे खास करून ऑटोमोबाईल मार्केट आहे किंवा भारतीय मालाचं जे मार्केट आहे त्याला आणखी मोठी बाजारपेठ मिळू शकेल असं मला वाटतं. पण त्याच्यासाठी तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांनी त्याच्यात एक आपलं खारीचं योगदान देणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ऑटोमोबाईल मोटारी कुठल्या होत्या रे? देशात जवळजवळ 100% गाड्या, जसे म्हणलं शेवरले कंपनीच्या, अमेरिकन कंपनीच्या, पण त्या रशियन नव्हत्या. आता त्या जुन्या रशियन त्या दिसतात, प्रीमियर ची जी गाडी असायची 118 वगैरे, त्या टाईपच्या रशियन गाड्या होत्या, पण अगदी खूप कमी, म्हणजे जवळपास 99% गाड्या या शेवरलेच्या होत्या. पण एकूण म्हणजे तुझा प्रवास किती दिवस होतास टोटल? मी टोटल 10 दिवस होतो. आणि मी भारतात ज्या सहजतेने फिरतो त्याच्यापेक्षा अधिक सहजतेने मी, म्हणजे कारण हल्ली हळूहळू भारतातही आपण असं कुठेतरी आसाममध्ये गेलो तर तिकडे मी गाडी करतो आणि फिरतो. आसाम मधून मी पुन्हा रेल्वेनी प्रवास करून याला नाही जात, कारण तर त्यामुळे त्या सहजतेने मी तिथे जाऊ शकलो. एक तिथे जे 70% पर्यटक होते हे रशियन होते, पण जे भारतीय अजून ग्रुप दिसायचे त्यातले अर्ध्याहून जास्त मराठी होते. हे मला त्यातलं विशेष सांगावं असं वाटतं. तिथे कुठली तरी एक इंजिनिअरिंग कंपनी आहे, त्याच्यात बहुतेक पुण्याची का काहीतरी, तर त्यामुळे तिथे नोकरी करणारे त्यांनी आपल्या परिवारांना बोलवणं, किंवा आता लोक स्वस्त पर्याय, म्हणजे स्वस्त नाही तर आपल्याकडे बँकॉक आणि दुबई फक्त विचार करायचे, त्याला एक पर्याय म्हणून तुम्ही 60-70 हजार रुपयात तुमची ट्रिप बजेटमध्ये असेल तर होऊ शकते, सहज होऊ शकते. मला वाटतं टाइम झोन साधारण तोच आहे, अर्धा तास मागे, आणि त्यामुळे काही फरक पडत नाही. आणि म्हणजे युरोप सारखं वातावरण भारताच्या बजेटमध्ये, कारण युरोपात गेल्यावर बाकी सगळं वातावरण असतं, पण प्रत्येक गोष्टीसाठी युरो मोजायला लागल्यावर आपण खर्च करताना विचार करतो. इथे तुम्ही भारतात असल्यावर का खर्च करू शकता, काही गोष्टी, अनेक गोष्टी भारतापेक्षा स्वस्त आहेत. म्हणजे आपण सांगू शकू की युरोप ॲट 1/3 द कॉस्ट ऑर समथिंग लाईक दॅट. त्यामुळे कारण एकदा जॉर्जियाला गेलो होतो, रशियातल्या जॉर्जियाला, तेव्हा मी इथल्या सिनेमाच्या लोकांना सांगितलं होतं की तुला स्वित्झर्लंडचं शूटिंग ॲट 1/3 द कॉस्ट करायचं असलं जॉर्जियाला. आता खूप लोक जायला लागलेत, अझरबैजानला येतात डायरेक्ट फ्लाईट, आणि जॉर्जियाला पण लोक जायला लागलेत. त्यामुळे या सगळ्या देशांमध्ये एक वेगळी वातावरण आहे, आणि त्या संस्कृतीची भारताशी असलेली नाळ, या दोन्ही गोष्टीचा तुला तिथे अनुभव येऊ शकला. एक नवीनच दार उघडल्यासारखं. म्हणजे जसं नरेंद्र मोदी सांगतात की भारतात पर्यटनाला अशा ठिकाणी जा जिथे फारसे पर्यटक जात नाहीत, बरोबर, तीच गोष्ट मला पुढे घेऊन जायला, म्हणजे परदेशात जाताना कुठेतरी उगाच हाईप आहे म्हणून युरोप, कारण युरोपाची आता जी अवस्था होते ते बघून युरोपाला भविष्य काय आहे मला वाटत नाही. त्याच प्रकारचं सृष्टी सौंदर्य, त्याच प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला 1/3 किमतीत मिळत असेल तर, आणि तू एक फार चांगली गोष्ट जायला की आत्ताचा वेळ आहे की जेव्हा त्यांना रेडी करून होण्यापासून वाचवण्याचा हा टाइम आहे, त्यामुळे आपण त्याकरताही थोडंसं काहीतरी प्रयत्न निश्चितच आहे. करेक्ट. वा वा, थँक्यू व्हेरी मच. तू आलास त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि एक अगदी वेगळंच दालन उघडलं असं मी म्हणेन. धन्यवाद.